Hello everyone. Prophylaxis of rabies means how to protect ourselves from becoming an rabid patient. रेबीज व्हायरस कसा बॉडीमध्ये येतो आल्यानंतर काय कॉम्प्लिकेशन्स कॉज करतो, नर्वस सिस्टमला अफेक्ट करतो, काही सिम्पटम्स दिसतात, रेबीज डिसीज कसा आहे हे सगळं आपण आतापर्यंत डिस्कस केलेलं आहे. आता आपण या लेक्चरमध्ये काय डिस्कस करणार आहोत तर वी आर गोइंग टू डिस्कस द प्रोफायलॅक्टिक मेजर्स मीन्स प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. What kind of preventive measures that we are supposed to follow to protect ourselves? Okay, we will discuss the prophylaxis first in human and then in animals. In human, the prophylaxis is done in two ways. That is pre-exposure prophylaxis. Pre-exposure prophylaxis. We are discussing the prophylaxis in humans, and then second type is post-exposure prophylaxis. So prophylaxis in human being can be done by using these two ways: pre-exposure prophylaxis and then post-exposure prophylaxis. Okay. Now, what is the meaning of pre-exposure and what does this post-exposure means? प्री एक्सपोजर म्हणजे आपण त्या व्हायरसला एक्सपोज होण्याआधी, म्हणजे आपल्याला कोणताही ॲनिमल रेबीड ॲनिमल बाईट करण्याआधी किंवा आपल्या बॉडीमध्ये कोणत्या प्रकारे रेबीज व्हायरसचं इन्फेक्शन होण्याआधी आपण जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉलो करणार आहे दोज आर सपोज टू बी प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस. म्हणजे एक्सपोजर होण्याआधी आपण जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणार. एक्सपोजर आपल्याला ॲनिमल बाईट होऊ शकतं किंवा मल्टिपल एजन्स आहेत, एरोसोल्स असतील किंवा कॉर्निया ट्रान्सप्लांट, रेबीड पेशंटचा कॉर्निया ट्रान्सप्लांटेशन असेल. सो दीज आर द मोड ऑफ ट्रान्समिशन. तर या ट्रान्समिशन होण्यापूर्वी आपल्यामध्ये रेबीज व्हायरसचं इन्फेक्शन होण्यापूर्वी म्हणजे आपण त्याला एक्सपोज होण्यापूर्वी what are the preventive measures taken are called as the pre-exposure prophylaxis. ओके. आणि मग एक्सपोजर झाल्यानंतर म्हणजेच काय आपल्यामध्ये एखादा ॲनिमल बाईट असेल किंवा इतर कोणत्या तरी वेने आपल्या बॉडीमध्ये जर रेबीज व्हायरसचं इन्फेक्शन झालंच तर मग आपण कोणत्या प्रकारचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉलो करतो. दोज आर सपोज टू बी द पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस. सो लेट्स डिस्कस these two types, two ways of prophylaxis. First we will discuss the pre-exposure prophylaxis. म्हणजे एक्सपोज होण्याआधी काय काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉलो करणं आवश्यक असतं. दॅट इज pre-exposure prophylaxis. प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस करताना पहिली गोष्ट महत्त्वाची की प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस कोणामध्ये करणं इम्पॉर्टंट असतं. प्रत्येकामध्ये करणं इम्पॉर्टंट असतं की काही ठराविक पर्सनमध्ये इम्पॉर्टंट आहे. तर स्पेशली प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस इज मोस्टली नीडेड इन वेटरनरियन्स. वेटरनरियन्स म्हणजे कोण? ऑल दोज मेडिकल स्टाफ विच हु आर इन्वॉल्वड इन द टेकिंग केअर ऑफ एनी ॲनिमल. जे ॲनिमल डॉक्टर असतील किंवा नर्सेस असतील किंवा जे कोण ॲनिमल हेल्थ केअरचे रिलेटेड जे कोण पर्सनल पीपल आहेत दोज आर सपोज टू बी वेटरनरियन्स. आणि त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त रिस्क असते रेबीज डिसीज एक्सपोजर होण्याची किंवा इन्फेक्शन होण्याची. रेबीज व्हायरस इन्फेक्शन होण्याची जास्त पॉसिबिलिटी त्यांच्यामध्ये असते. So all those person who handle the animal, who handle the dogs, and the veterinarians, medical staff who are involved in the taking care of animals, are supposed to take pre-exposure prophylaxis. त्यांच्यामध्ये pre-exposure prophylaxis करणं इम्पॉर्टंट असतं. ओके. मग pre-exposure prophylaxis मध्ये काय असतं तर डिसीज होऊ नये यासाठी किंवा इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो? इम्युनायझेशन, दॅट इज वॅक्सिनेशन. So pre-exposure prophylaxis can be done by vaccination. Vaccine against this rabies virus is available in India. Different types of vaccines are there. Usually there are two types of vaccines, neural and non-neural. जे रेबीड पेशंट आहे, रेबीड ॲनिमल असेल त्याच्या नर्व टिश्यू पासून प्रिपेअर केलेलं जे वॅक्सिन असतं त्याला आपण न्यूरल वॅक्सिन म्हणतो. आणि जे एक इनॉक्युलेशन किंवा अदर टिश्यूज पासून प्रिपेअर केलेलं असतं दॅट इज कॉल्ड ॲज नॉन न्यूरल वॅक्सिन. सो दोन्ही प्रकारचे वॅक्सिन आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा मल्टिपल टाइप्स आहेत. रेबीज व्हायरस अगेन्स्ट वॅक्सिन अवेलेबल आहे. सो त्या वेटरनरियन किंवा जे कोण ऑल द पीपल हु आर इन्वॉल्ड इन हँडलिंग द डॉग्स ऑर ॲनिमल्स त्यांना रिस्क असते, त्यांच्यामध्ये रिस्क फॅक्टर असतो आणि त्यामुळे काय की त्यांना आपण वॅक्सिनेशन करणं इम्पॉर्टंट असतं. वॅक्सिनेशन इज इन्वॉल्ड इन द प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस. वॅक्सिनेशनचा डोसेज स्पेशली 3 डोसेस रिक्वायर्ड असतात अशा
पर्सनल मध्ये at 0 day, at 7 and 21st day. So 3 doses are needed at 0 day म्हणजे present day, then on 7th day and on the 21st day. So 3 exposures, 3 doses are required. और त्याला ऑप्शन सुद्धा अजून 0, 28 and 56th day. So या पद्धतीने डोसेस दिले जाऊ शकतात. पहिला जो डोस असणार आहे तो 0 डे म्हणजे प्रेझेंट डेला असेल, त्यानंतर मग 7th डे अँड देन ऑन द 21st डे वॅक्सिन दिलं जातं. त्याच्यानंतर पुन्हा 0 डे किंवा 28 डे और 56 डे. आता वॅक्सिनेशनचं रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन असतं ते इंट्रामस्क्युलर असतं, मोस्टली इंट्रामस्क्युलर किंवा सबक्युटेनियस असतं. हा एक डोस आहे. इथं जर 21st डेला समजा अजून नीडेड आहे, अजून कारण व्हायरसचा नंबर एक्सेस असेल तर अशा वेळी 28th डे सुद्धा दिलं जाऊ शकतं. सो इन्स्टेड ऑफ ट्रिपल समटाइम्स इन रेअर केसेस वॅक्सिनेशन कॅन बी डन ऑन द 28th डे. ओके, सो या डोसेज या 3 दिवसाला म्हणजे याला म्हणायचा पहिला डोस. हे जे 3 डोसेस आहेत हा पहिला डोस आहे. सबसिक्वेंटली बूस्टर डोस इज ऑल्सो नीडेड. बूस्टर डोस म्हणजे सबसिक्वेंट जो सेकंड डोस असणार आहे हे 3 म्हणजे आपण एक कन्सिडर करतो. बूस्टर डोस असणार आहे तो इट इज गिवन आफ्टर 1 इयर. म्हणजे या डोस नंतर आपण सेकंड डोस देणार आहे तो आफ्टर 1 इयर आपण देणार. So vaccination can be done after 1 year. That will be a booster dose. That will boost the immunity. Okay. So in this way the vaccination can be given. Booster dose दिल्यानंतर 1 वर्षात दिल्यानंतर it is recommended that the vaccination should be continued for every 5 years. Once in a 5 year. म्हणजे हा पहिला जो बूस्टर डोस दिला 1 वर्षांनी त्याच्यानंतर प्रत्येक 5 वर्षांमध्ये एकदा वॅक्सिनेशन करणं इम्पॉर्टंट असतं. सो प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस मध्ये वॅक्सिनेशन केलं जातं आणि वॅक्सिनेशन मध्ये सुद्धा आपण बघितलं की या 3 हा एक पहिला डोस असतो 3 डोसेस मध्ये आपण त्याला डिवाइड केलेलं आणि त्याच्यानंतर मग आफ्टर 1 इयर त्याला बूस्टर डोस दिला जातो. अँड देन द पर्सनल आर सपोज टू बी जे काही पर्सनल्स आहेत हँडल करणारे किंवा वेटरनरियन्स असतील दोज आर सपोज टू टेक वॅक्सिन वन्स इन द 5 years. ओके, सो दिस इज द प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस इन ह्युमन बीइंग्स. देन पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस. पोस्ट एक्सपोजर म्हणजे काय तर सपोज द ह्युमन बीइंग और एनी पर्सन इज एक्सपोज टू वॅक्सिन व्हायरस रेबीज व्हायरसला एक्सपोज झालेला आहे कोणत्या तरी टिपिकल रूटने व्हायरस इंट्रोड्यूस झाला बॉडीमध्ये. मग कोणत्या प्रकारे आपण कारण एक तुम्हाला मी सांगितलं असेल की इम्पॉर्टंट थिंग काय असते वॅक्सिनेशन रेबीज व्हायरसमध्ये की व्हायरस बॉडीमध्ये इन्फेक्ट झाल्यापासून सिम्पटम्स दिसण्यापर्यंतचा म्हणजे जो इन्क्युबेशन पिरियड आहे या इन्क्युबेशन पिरियडमध्ये आपण जेवढी होईल तेवढी ट्रीटमेंट किंवा प्रॉपर वेनी प्रोफायलॅक्सिस फॉलो करू शकतो. एकदा सिम्पटम्स डेव्हलप झाले देन इट बिकम्स रिअली डिफिकल्ट टू क्युअर द पेशंट. त्यामुळे तो जो ड्युरेशन आहे फ्रॉम बाईट और फ्रॉम इन्फेक्शन टिल द सिम्पटम्स दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्रुशियल फेज. सो इथं जो ह्युमन बिंग आहे तो एक्सपोज झालेला आहे. आता तो जो एक्सपोज झालेला ह्युमन बिंग आहे त्याच्यामध्ये आपण काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय तर प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज. इन्फेक्शन झालेलं आहे पण डिसीज झालेलं नाही अजून कारण व्हायरस येणार मसलमध्ये मल्टिप्लाय होणार मसलमध्ये मास प्रोड्यूस करणार लार्ज नंबर ऑफ व्हायरस प्रोड्यूस होतील देन दे विल integrates into the neurons, then they will transmit to the central nervous system and then they will be distributed into salivary glands and cornea. हा जो ड्युरेशन आहे याच्यामध्ये जर आपण काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स यूज केल्या आणि व्हायरसचं मल्टिप्लिकेशन स्टॉप केलं देन डेफिनेटली किंवा आपली इम्युनिटी बूस्ट केली तर डेफिनेटली वी कॅन गेट क्युअर्ड फ्रॉम द रेबीज डिसीज. त्याला आपण काय म्हणतो इथं पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस. पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस मध्ये सुद्धा जे आपण मेजर्स किंवा जे काही वॅक्सिनेशन करणार आहे ते डिपेंड असतं. सो पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्टिक मेजर्स डिपेंड्स अपॉन द रिस्क फॅक्टर. सो पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस डिपेंड्स अपॉन रिस्क टू विच पेशंट बिलॉंग्स. पेशंटला किती प्रमाणात रिस्क आहे याच्यावर डिपेंड असतं की पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस आपण काय फॉलो करणार. ओके, सो रिस्क किती असते पेशंट मध्ये यानुसार पेशंटला आपण 3 टाइप्स मध्ये डिवाइड करतो. बेस्ड अपॉन द रिस्क फॅक्टर द पेशंट इज डिवाइडेड इनटू 3 टाइप्स.
okay, as class 1 patient, class 2 patient, and then class 3 patient. आणि हे तिन्ही क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर केलं आपण? रिस्क फॅक्टर, द रिस्क टू विच द पेशंट बिलॉंग्स, किती प्रमाणात रिस्क आहे त्याच्यावर आपण पेशंटचेच 3 क्लासेस केलेले आहेत, क्लास 1, क्लास 2, क्लास 3. क्लास 1 म्हणजे व्हेरी लो रिस्क. क्लास 1 म्हणजे काय? व्हेरी लो रिस्क. म्हणजे हा थोड्या प्रमाणात कुठेतरी एक्सपोजर झालेला ॲनिमल कुठेतरी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला असतो, पण रिस्क थोडी कमी येते. सो क्लास 1 इंडिकेट्स लो रिस्क. क्लास 2 इथे सुद्धा आपण ॲनिमलच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेलो असतो, बाईट सुद्धा झालेली असण्याची शक्यता असते. क्लास 2 इज सपोज टू बी मॉडरेट रिस्क. सो इट इज लो रिस्क, दिस इज मॉडरेट रिस्क. आणि क्लास 3 जो पेशंट आहे, इथं पेशंट इज सपोज टू बी ॲट हायर रिस्क. सो व्हेरी हाय रिस्क इज देअर इन द क्लास 3 पेशंट. कारण इथं ॲनिमलचा कॉन्टॅक्ट आलेला असतो, नुसताच कॉन्टॅक्ट नाही तर ॲनिमल बाईट झालेला असतो, इस्पेशली ऑन द फेस रिजन, ऑन द हेड रिजन, नेक रिजन, की जिथून नर्वस सिस्टीमला रीच करण्यासाठी इझिली त्याला ॲक्सेस मिळतो व्हायरसला. त्यामुळं क्लास 3 पेशंट इज सपोज टू बी ॲट हायर रिस्क. नाउ लेट्स डिस्कस दिस पेशंट इन ब्रीफ. म्हणजे क्लास 1 कधी असतो, क्लास 2 कधी असतो, क्लास 3 कधी असतो, मॉडरेट रिस्क कधी म्हणणार आपण, हाय रिस्क कधी म्हणणार, थोडक्यात आपण डिस्कस करूया. पहिला क्लास 1. क्लास 1 म्हणजे पेशंट इज ॲट लो रिस्क. सो क्लास 1 इंडिकेट्स द पेशंट इज ॲट लो रिस्क. ओके, कधी म्हणणार आपण क्लास 1 किंवा लो रिस्क पेशंट? तर फर्स्ट, इफ ॲनिमल लीक्स मीन्स ॲनिमल it spreads the tongue over the surface of human skin. Okay, animal आपण जेव्हा हँडल करत असतो त्यांना एक सवय असते, they licks the skin. Okay, so licking means it is the spreading of the tongue over the skin surface. So licks on fresh cut. म्हणजे सपोज आपल्या बॉडीमध्ये कुठेतरी एखाद्या ठिकाणी कट आहे, छोटीशी कुठेतरी इंजुरी किंवा कट आहे, छोटासा कट, फ्रेश कट आहे महत्वाचं म्हणजे, अशा ठिकाणी जर ॲनिमल त्याच्या टंगने लीक करत असेल, that is supposed to be low risk. फ्रेश कट आहे, छोटासा कट आहे आणि तिथं जर त्याने लिकिंग केलं तर दॅट इज अ लो रिस्क. देन सेकंड, ॲट फ्रेश कट ऑर अब्रेजन्स इफ देर आर एनी प्रेझेंट. आपल्या स्किन कुठे अब्रेजन्स आहेत, म्हणजे इंजुरी झाल्यामुळे स्किन कुठे डॅमेज झालेलं आहे, दॅट इज कॉल्ड अब्रेजन. ऑर ऑल ओव्हर द स्किन, ऑल ओव्हर द बॉडी. ओके, सो अशा ठिकाणी जर लिकिंग केलं ॲनिमलने, इफ ॲनिमल लीक्स ॲट द फ्रेश कट ऑर ॲट द अब्रेसिव्ह सरफेस ऑफ द स्किन ऑर ऑल ओव्हर द बॉडी, that time that patient, that person is supposed to be at low risk, class 1 risk. आणि मग त्याला त्या अकॉर्डिंगली काय असतं ते ट्रीटमेंट दिली जाते. ओके, सो दिस इज द फर्स्ट criteria condition in which we suppose the patient is at class 1 risk. Okay, then suppose animal continues to leaks the mucous membrane, animal leaks mucous membrane, okay, or it leaks the conjunctiva. Okay, that time it is supposed to be the class 1 risk. So if animal normally leaks the fresh cut, abrasion or skin of the human being, or it leaks the mucous membrane or conjunctiva, that is supposed to be a low risk factor. And third काय असतं, the consumption of milk or raw flesh of rabid animal. रेबिड ॲनिमल म्हणजे ज्या ॲनिमलला रेबिड झालेलं आहे. ओके, सो जो रेबिड ॲनिमल आहे त्या रेबिड ॲनिमलचं मिल्क असेल किंवा मीट असेल, फ्लेश. ओके, इफ वी कंझ्युम सच रॉ मिल्क that is not processed, if we consume the raw flesh of the animal who is supposed to be rabid, अशा ॲनिमल मधून जर मिल्क आणि मीट आपण कंझ्युम केलं तर that may be an indicator of the class 1 patient. किंवा त्या पेशंट मध्ये, त्या पर्सन मध्ये लो रिस्क असते पण थोडी कमी असते रिस्क. तर हे सगळे क्रायटेरिया आहेत, सगळ्या कंडिशन्स आहेत
की ज्या कंडिशनमध्ये पेशंटला आपण क्लास 1 कन्सिडर करतो, म्हणजे लो रिस्क कन्सिडर करतो, आणि त्याला अकॉर्डिंगली आपण ट्रीटमेंट किंवा प्रोफायलॅक्टिक मेजर्स फॉलो करायला लावतो. देन क्लास 2 पेशंट म्हणजे काय, तर इथं रिस्क आहे पण कसे मॉडरेट आहे, हाय रिस्क नाही. सो क्लास 2 दॅट इज सपोज टू बी मॉडरेट रिस्क. ओके, इथं सुद्धा फर्स्ट कंडिशन तीच आहे, दॅट इज इफ ॲनिमल लिक्स द फ्रेश कट. म्हणजे जर फ्रेश कट असेल आणि त्याच्यावर ॲनिमल जर लिकिंग करत असेल तर एकदा ते लो रिस्क असू शकतं किंवा मॉडरेट रिस्क असू शकतं. हाय रिस्क नसणार आहे, लो किंवा मॉडरेट रिस्क असतं. सो लिक्स द फ्रेश कट that is supposed to be an again moderate type of risk. Then if animal bites the fingers, okay, so if animal bites the finger, आणि फिंगर कट कसा असणार, फिंगरला जे बाईट करणार तुझं कट असणार तो कसा असणार, इट इज सपोज टू बी लेस दॅन 1 सेंटीमीटर. ओके, सो ॲनिमल बायटिंग आहे, ॲनिमल बायटिंग मोस्टली ऑन द फिंगर सरफेस किंवा फिंगरला बायटिंग करणार आहे, पण त्याची बायटिंग आहे ती बायटिंग इट इज सपोज टू बी लेस दॅन 1 सेंटीमीटर. आणि त्याच्यामध्ये जी थ्रू स्किन म्हणतो आपण, जे मेजर स्किन असेल थ्रू स्किन, दॅट इज नॉट पेनिट्रेटेड. सो फिंगर बायटिंग इज देअर बट लेस दॅन 1 सेंटीमीटर, and that does not or no penetration of through skin. म्हणजे वरच्यावर सुपरफिशियल बायटिंग झालेलं आहे, नो पेनिट्रेशन ऑफ थ्रू स्किन. अशा केसमध्ये आपण त्याला मॉडरेट किंवा क्लास 2 कन्सिडर करतो. बायटिंग झाले इथं डेफिनेट बायटिंग झाले. बायटिंग कुठं झालंय बघा, फिंगर्स ना, पायाच्या किंवा हाताच्या फिंगर्स ना बायटिंग झालेलं आहे, आणि ते सुद्धा एकदम मॉडरेट बायटिंग आहे, लेस दॅन 1 सेंटीमीटर आहे, आणि त्याच्यामध्ये मेजर जो स्किन आहे आपली किंवा ज्याला आपण थ्रू स्किन म्हणतो दॅट इज नॉट पेनिट्रेटेड. ओके, किंवा तिसरी कंडिशन स्क्रॅचेस और बाइट्स ऑल ओव्हर द बॉडी एक्सेप्ट हेड अँड नेक रिजन, ऑल ओव्हर द बॉडी. सो हेड आणि नेक रिजन सोडून, हेड फेस नेक रिजन सोडून बाकी सगळीकडे कुठलाही बाईट असेल किंवा ॲनिमल आपल्या त्यांच्या नेल्सने जर स्क्रॅचेस केले असेल, स्क्रॅचेस मधून सुद्धा रेबीज ट्रान्समिट होऊ शकतो. सो स्क्रॅचेस असतील किंवा बाईट्स असतील ऑल ओव्हर द बॉडी एक्सेप्ट द हेड रिजन किंवा नेक रिजन, दॅट टाइम इट इज सपोज टू बी मॉडरेट रिस्क. म्हणजे पेशंट इज ॲट क्लास 2 मॉडरेट रिस्क. फक्त इथं बाईट्स असतील किंवा स्क्रॅचेस असतील, पुन्हा तोच क्रायटेरिया येतो, लेस दॅन 1 सेंटीमीटर अँड नो पेनिट्रेशन ऑफ द ट्रू स्किन. जर ट्रू स्किन पेनिट्रेट झाली, कुठंही आपल्या बाईट होते, जर ट्रू स्किन पेनिट्रेट झाली, मस्क्युलर मसल्समध्ये जर इंट्रोडक्शन झालं असेल व्हायरसचं, तर अशा वेळी ती कंडिशन आपण क्लास 3 म्हणजे हाय रिस्क कन्सिडर करतो. ओके, पण जर ट्रू स्किन ब्रेक झाली नसेल, पेनिट्रेट झाली नसेल, तर आपण त्याला मॉडरेट रिस्क किंवा मोस्टली मॉडरेट रिस्क आपण त्याला कन्सिडर करतो. अँड देन थर्ड दॅट इज क्लास 3. क्लास 3 that is called the higher risk. Okay, class 3 means patient is at high risk. मग याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारच्या प्रोफायलॅक्टिक मेजर्स फॉलो करावे लागतात. याच्यामध्ये कोणत्या कंडिशन्स आहेत, तर इथून सुद्धा तेच येणार आहे, लीक्स ऑन फ्रेश कट. तुम्ही म्हणाल की पुन्हा तेच येते. लीक्स ऑन फ्रेश कटला आपण मॉडरेट पण म्हणतो, लो पण म्हणतो, किंवा हाय कसं म्हणू शकतो. इथं हाय कधी म्हणणार आपण, लीक्स ऑन फ्रेश कट एस्पेशली इफ द कट इज प्रेझेंट ऑन द फेस रिजन. कुठेही लिकिंग नाही करत ॲनिमल. इफ ॲनिमल लीक्स द कट विच इज प्रेझेंट ऑन द फेस, हेड और नेक रिजन. सो या रिजन मध्ये कुठे जर फ्रेश कट असेल आणि त्या ठिकाणी ॲनिमल जर लिकिंग करत असेल, that is supposed to be the class 3 risk, म्हणजे इथे तर हाय रिस्क असतं. कळते? Similarly, if animal bites and penetrates the true skin, animal bites and penetrates the true skin, अशा वेळी सुद्धा आपण त्याला काय म्हणतो, that is also supposed to be an high risk condition. Okay? And third condition, if the bite is by
by jackals and wolves. Jackals it is a type of fox, म्हणजे तो पडद्याचा एक प्रकार आहे. Wolves म्हणजे माहिती सगळ्यांना लांडगे म्हणतो आपण त्यांना. तर if any bite by jackals or wolves that is supposed to be in high risk condition. Okay, so कारण ह्या वाईल्ड ॲनिमल्स आहेत आणि वाईल्ड ॲनिमल्स मध्ये रेबीज जास्त प्रमाणात आढळतो. तर ह्या कंडिशन अशा आहेत की ज्या कंडिशन मध्ये जर पेशंट असेल तर आपण त्याला हाय रिस्क किंवा क्लास 3 पेशंट म्हणतो. So based upon risk factor to which patient belongs, the patients are classified into 3 classes. Class 1 means low risk, class 2 means moderate risk, and then class 3 that is supposed to be the higher risk condition. आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली आपण त्यांना प्रोफायलॅक्टिक मेजर्स देऊ शकतो. हे कशामध्ये बघतोय आपण, तर पोस्ट प्रोफायलॅक्टिक मेजर्स मध्ये बघतोय. पण पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्टिक मेजर्स. मग पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्टिक मेजर्स मध्ये काय केलं जातं, तर वॅक्सिनेशन केलं जातं. सेम वॅक्सिनेशन इज डन. स्पेशली वॅक्सिन कुठे दिलं जातं, इंट्रामस्क्युलर रिजन. इंट्रामस्क्युलर और सबक्युटेनियस रिजन मध्ये वॅक्सिन इंट्रोड्यूस केलं जातं, म्हणजे अंडर द स्किन मोस्टली. So intramuscular or subcutaneous route of administration. Vaccination हे झालं route of administration. पण site of vaccination कुठले असते, तर मोस्टली deltoid region. Vaccination is done in the deltoid region. Deltoid region म्हणजे हा जो शोल्डरचा पार्ट असतो इथं अशा या साइडला काय केलं जातं, तर इथं डेल्टॉइड मसल्स असतात आणि या डेल्टॉइड मसल्स मध्ये वॅक्सिन इंजेक्ट केलं जातं. त्याला आपण डेल्टॉइड रिजन म्हणतो. सो इंट्रामस्क्युलर सबक्युटेनियस वे इज फॉलोड इनटू द डेल्टॉइड रिजन. ऍडल्ट मध्ये म्हणजे आपल्यामध्ये ऍडल्ट मध्ये डेल्टॉइड रिजन मध्ये इंट्रोडक्शन केलं जातं. बट इन चिल्ड्रन्स मोस्टली वॅक्सिनेशन इज डन इनटू द थाईज. थाईज मध्ये वॅक्सिनेशन केलं जातं. त्याला आपण अँटेरोलॅटरल साइट पण म्हणतो. थाईज मध्ये कुठं, तर अँटेरोलॅटरल साइट इथं इंजेक्शन दिलं जातं, वॅक्सिनेशन दिलं जातं. वॅक्सिनेशन कोणत्या दिवशी केलं जातं, तर वॅक्सिनेशनचा डोस जो आहे तो सुद्धा फिक्स आहे. प्री एक्सपोजर मध्ये आपण बघितलं 0, 7, 21 डेज किंवा 0, 28, 56 डेज. इथं सुद्धा वॅक्सिनेशन आहे. फक्त इथे 5 डोसेस दिले जातात. म्हणजे फर्स्ट टाइम आपण जेव्हा देणार आहे तेव्हा 5 डोसेस दिले जातात. दोज 5 डोसेस आर ओके. सो दोज 5 डोसेस आर गिवन ऑन द डे 0, 3, 7, 14 and 30. ओके. सो पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस मध्ये आपण काय करणार आहे, तर 5 वॅक्सिनचे डोस देणार आहे ज्या ह्युमन बिंगला इन्फेक्शन झालेलं आहे किंवा ज्याच्यामध्ये रेबीज व्हायरस इंजेक्ट झालेला आहे अशा पर्सनला आपण 5 डोसेस मध्ये वॅक्सिनेशन करणार. फर्स्ट डे ऑफ एक्सपोजर दॅट इज 0 डे, 3rd, 7th, 14th and 30th. So 5 doses are given. In some conditions, ज्या ठिकाणी more vaccination is needed, अशा वेळी 6th dose is also given and that is given on the 90th day. Okay, so these are the 5 to 6 doses given into the post-exposure prophylaxis. आता एकदा जर वॅक्सिनेशन केलं, हा पहिला जो डोस झाला, हा एकदा वॅक्सिनेशन केलं, that is enough to get protection in the next 5 years. हा जो डोस आहे वॅक्सिनचा हा नेक्स्ट 5 इयर पर्यंत त्या ह्युमन बिंगला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो. त्यामुळे त्या 5 इयर्स मध्ये पुन्हा सेकंड डोस रिक्वायर्ड नाही. सेकंड डोस कधी द्यायचा, पुन्हा 5 वर्षामध्ये इफ द पेशंट रिएक्सपोज टू द रेबीज कंडिशन. जर त्या पर्सनला ज्याला वॅक्सिनेशन केलेलं आहे पुन्हा एखाद्या रेबीज कंडिशनला एक्सपोज झालं तर अशा वेळी त्या पर्सन मध्ये पुन्हा बूस्टर डोस द्यावा लागतो and that booster dose is given on the 0 and 3rd day. म्हणजे त्या 5 वर्षामध्ये पहिल्यांदा आपण वॅक्सिनेशन केलं आणि पुन्हा सपोज अॅनिमल बाईट झाला किंवा एखादा दुसरा एक्सपोजर झाला तर अशा वेळी तो जो पहिला दिवस असेल एक्सपोजरचा दॅट इज 0 डे आणि त्याच्यानंतर सेकंड दॅट इज ऑन द 3rd डे. ओके. इन दिस वे वॅक्सिनेशन इज डन. आणि मग त्याच्यानंतर जे 5 वर्षापर्यंत प्रोटेक्शन मिळतं त्याच्यानंतर एव्हरी 5 इयर्स वॅक्सिनेशन इज प्रिस्क्राइब. प्रत्येक 5 वर्षांनी वॅक्सिनेशन हे करावंच लागतं. 5 इंजेक्शन्स आर निडेड. प्रत्येक 5 वर्षांनी 5 इंजेक्शन घ्यावे लागतात. तर अशा पद्धतीने वॅक्सिनेशन करू शकतो आपण. वॅक्सिनेशन करत असताना रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे आपण कुठे इंजेक्ट करणार आहे बॉडीमध्ये,
तर इंट्रामस्क्युलर सगळ्यात मेजर रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आहे रेबीज वॅक्सिनेशन. इंट्रामस्क्युलर किंवा सबक्युटेनियसली सुद्धा वॅक्सिनेशन केलं जाऊ शकतं. ओके, आता हे झाले रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. पण साईट ऑफ इंजेक्शन कुठला असणार, म्हणजे आपण बॉडीमध्ये कुठं इंजेक्शन घेणार आहे, तर मोस्टली इन टू द डेल्टॉइड रिजन. सो वॅक्सिनेशन इज डन इन टू द डेल्टॉइड रिजन. डेल्टॉइड रिजन म्हणजे कोणता असतो, तर शोल्डर मध्ये जे मसल्स असतात मोस्टली, तर त्या मसल्सना आपण काय म्हणतो की डेल्टॉइड रिजन. थोडंसं आपला जो आर्म असतो इथं या रिजन मध्ये, दिस इज कॉल्ड ॲज डेल्टॉइड रिजन. अँड इन दिस रिजन द वॅक्सिनेशन इज डन. इन द ॲडल्ट्स, ॲडल्ट्स मध्ये vaccination is done. Vaccine is injected into the deltoid muscles, that is deltoid region. But in the children's vaccination is done in the thighs. Okay, so this is all about the post exposure prophylaxis in the human beings. ह्युमन बीइंग मध्ये आपण अशा पद्धतीने वॅक्सिनेशन करून प्री अँड पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्टिक मेजर्स फॉलो करू शकतो. नाउ लेट्स डिस्कस द प्रोफायलॅक्टिक मेजर्स, दॅट इज prophylaxis in animals. So next point is in animals. What are the prophylactic measures to be followed? Animals मध्ये सुद्धा प्रोफायलॅक्सिस घेणे इम्पॉर्टंट असतं, कारण एखादा ॲनिमल सपोज रेबिड असेल आणि तो जो ॲनिमल आपण त्याला कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट नाही दिली, तर अशा वेळी काय होऊ शकतं, किंवा ॲनिमलला रेबीज होण्यापासून आपण प्रोटेक्शन पण नाही दिलं, तर अशा वेळी तो ॲनिमल इट मे बी रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग द ऑर डिसमिनेटिंग द व्हायरस इन टू द कम्युनिटी. सो अशा वेळी आपण त्या ॲनिमलला किंवा आपण जो ॲनिमल आपल्या घरामध्ये आपण सांभाळत असतो त्या ॲनिमलला सुद्धा प्रोटेक्शन देणं व्हेरी इम्पॉर्टंट असतं. सो इन ॲनिमल्स अगेन प्रोफायलॅक्सिस इज डिवायडेड इनटू pre-exposure prophylaxis and post-exposure prophylaxis. ओके, सिमिलरली जसं आपण ह्युमन मध्ये बघतो तसंच ॲनिमल मध्ये सुद्धा प्री एक्सपोजर आणि पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस फॉलो केलं जातं. मग प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस काय असतं ॲनिमल्स मध्ये? प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस, तर प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस मध्ये इथं वॅक्सिनेशन केलं जातं. वॅक्सिनेशन is done to the animal. आणि वॅक्सिनेशन कधी करणार आहे आपण? स्पेशली ऑन द 12th week of the birth, on the 12th week of the age of that animal. So on the 12th week of the birth or age of that particular animal, vaccination is supposed, vaccination is given. ओके, ॲनिमलला आपण इथं एक्सपोजर झालेलं नाही असं कन्सिडर करतोय, अशा कंडिशन मध्ये आपण त्याला 12th वीकला काय करतो, वॅक्सिनेशन करत असतो. वॅक्सिन आपण जेव्हा करतो तर मोस्टली रेबीज वॅक्सिन हे किल्ड वॅक्सिन असतं, म्हणजे आपण जो पॅथोजन आहे त्या पॅथोजनला कम्प्लिटली किल करतो किंवा इनॅक्टिवेट करत असतो. पण इथं काही वाईल्ड ॲनिमल्स असतात, लाईक इन केस ऑफ रेड फॉक्स, वाईल्ड ॲनिमल, जंगलात राहणारे ॲनिमल्स असतात, यांच्यामध्ये काय असतं की वॅक्सिनेशन आपण जे करणार आहे दॅट इज नथिंग बट अ काइंड ऑफ ॲटिन्युएटेड वॅक्सिन. ओके, सो इन सच वाईल्ड ॲनिमल्स ॲटिन्युएटेड वॅक्सिन इज गिवन. Otherwise, in other cases of rabies, the killed rabies vaccine is given. Killed म्हणजे ज्याच्यामध्ये completely pathogenला inactivate केलेलं असतं. Attenuated म्हणजे half killed असतो तो. फक्त त्याचा जो virulence आहे, disease causing ability आहे, तेवढीच रिमूव्ह केलेली असते. Antigenic properties आहेत अशा असतात. त्यामुळे ते immunity किंवा आपली immune system boost करू शकतात, ते induce करू शकतात. So pre-exposure prophylaxis in animals involves the vaccination program. Then post exposure prophylaxis. ॲनिमल मध्ये समजा एखादा दुसऱ्या रेबिड ॲनिमलने बाईट केलं आणि मग अशा वेळी रेबीज डेव्हलप होण्याची किंवा रेबीज एस्टॅब्लिश होण्याची पॉसिबिलिटी असते, तर मग अशा वेळी पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस काय आपण यूज करू शकतो. ओके, तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्युमन पोस्ट एक्सपोजर मग काय नॉर्मल प्रिकॉशन्स आहेत, तर इथं जी काही ॲनिमल बाईट असेल, so that wound is first scrubbed. Scrub म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी ॲनिमल बाईट असेल, वुंड असेल, तर डेड स्किन टिश्यूज जे आहेत ते सगळे आपण रिमूव्ह करतो. देन वुंड इज washed with soap or detergent. Washed with soap or detergent. After washing, the wound is treated. आपण काय अँटीसेप्टिक्स यूज करणार आहे,
आणि आपण त्याला ट्रीटमेंट देणार किंवा ते ट्रीट करणार आहे त्या वुंडला. कोणते कोणते अँटीसेप्टिक्स आपण कॉमनली यूज करतो तर some ammonical tertiary ammonium compounds are used. Tertiary ammonium compounds or iodine preparations. Iodine preparations can be given, can be used. Similarly, iodine or tincture iodine can also be used. Mostly tincture iodine use केला जातो. किंवा आपण अल्कोहोल किंवा इथेनॉल सुद्धा यूज करू शकतो. 70 to 90% इथेनॉल इज ऑल्सो prescribed. Okay, 70 to 90% ethanol. So first the wound is scrubbed, then it is washed thoroughly by using soap or detergent. Then the wound is treated by using certain antiseptics. These are the examples of those antiseptics. जर काही कंडिशन म्हणजे अजून ट्रीटमेंटची गरज असेल तर काही ॲनिमल्स मध्ये अँटीबायोटिक्स आर ऑल्सो प्रिस्क्राईब किंवा सिरम सुद्धा दिलं जातं. अँटी रेबीज सिरम जे असतं त्याच्यामध्ये अँटीबॉडीज असतात ते सुद्धा त्या ॲनिमलला दिलं जातं. आणि काही काही केसेसमध्ये अँटीबायोटिक्स सुद्धा की जे मोस्टली व्हायरस प्रोटीन स्ट्रक्चर डिनॅचरल करतात असे काही अँटीबायोटिक्स सुद्धा प्रिस्क्राईब केले जाऊ शकतात. सो दिस इज ऑल अबाउट द प्रोफायलॅक्सिस इन ह्युमन ॲज वेल ॲज इन ॲनिमल्स. तर या लेक्चरमध्ये आपण प्रोफायलॅक्सिस कसं करू शकतो, वॅक्सिनेशन असेल तर ते कसं करू शकतो, आपण ह्युमन्समध्ये काय मेजर्स आहेत, ॲनिमल्समध्ये काय मेजर्स हे डिस्कस केलं. पण एक्झॅक्टली वॅक्सिन्स कोणते असतात, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ रेबीज वॅक्सिन, ते कशा पद्धतीने प्रिपेअर केले जातात, दॅट विल बी द पॉइंट ऑफ डिस्कशन इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.